शकतो. बरोबर. कधी ज्यावेळी एखादी व्यक्ती खरंच फ्रस्ट्रेट असते. बऱ्याचदा असं ऐकलं जातं, की प्रत्येक जण म्हणजे जे मोठे लोकं आहेत, खूप काम आहे त्यांना. म्हणजे शूटचं घेतलं आपण, तर दरवेळी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री पळत असतात शूटिंगसाठी. तर या सगळ्या लोकांचं हीलिंग म्हणा किंवा ऑरा क्लीनिंग ते करून घेतात. राइट. किंवा एखादं लहान मूल सुद्धा खूप असं अडचणी आणत असेल, म्हणजे जसं की जेवत नसेल किंवा अभ्यास करायला बसलो तर अभ्यास करत नसेल, त्याची चिडचिडेपणा पण वाढलेला असतो. किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा बोलतात, की "तुझा ऑरा आज काही ठीक दिसत नाहीये, तू खूपच बडबडतीयेस किंवा तू खूपच आज शांत आहेस." तर हा ऑरा क्लीनिंग करणं म्हणजे ती मानसिक अवस्था बदलणं असतं का? नेमकं काय असतं? ओके. सो आपली जी फिजिकल बॉडी आहे आणि आपलं जे माइंड आहे, त्यांच्या मधला जो दुवा आहे, ब्रिज आहे, दॅट इज अवर एनर्जी बॉडी. ओके. सो जर आपण ऑराला हील करतोय, तर त्याचा परिणाम आपल्या फिजिकल बॉडीवर पण बघायला मिळतो आणि आपल्या माइंडवरती पण बघायला मिळतो. सो ह्या ठिकाणी प्राणिक क्लीन काम करतं. सो ऑरा क्लीन करणं म्हणा किंवा ऑरा हील करणं, याचा फायदा आपल्याला असा मिळतो, की जे काही आपल्या मनाचा विचार केला, की थॉट्स आणि इमोशन्स येत आहेत, हं, त्यांना आपण पाहू नाही शकत आहे, पण आपण अनुभवतो. हं, लाइक आपल्या मनामध्ये राग असेल किंवा हॅपीनेस असेल, तर तो जातो कुठे? तर तो आपल्या ऑरामध्ये असतो. हं, कारण एनर्जी इन मोशन इज कॉल्ड ॲज इमोशन. जे काही आपण विचार करतोय, की आज मला हे काम करायचंय, आज मला ते काम करायचंय, तर हे सगळे आपल्या ऑराचा पार्ट असतात. हं, सो सपोज एखाद्या व्यक्तीच्या मनात हं, खूप सारे थॉट्स असतील, तर त्या हं, व्यक्तीला तो म्हणे माझं ना ओव्हर थिंकिंग खूप होतंय. एखाद्या मनात समजा निगेटिव्ह थॉट्स असतील, तर म्हणेल अरे माझं माइंड ना डिप्रेसिव्ह झालंय. हं, हं, डिप्रेशनमध्ये आहे मी. किंवा ॲडिक्शन पण त्या मॅटरमध्ये तुम्ही हं, घेऊ शकता, की अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल. तर ह्या थोडक्यात सगळ्या ज्या थॉट्स, इमोशन्स आहेत, ते आपल्या ऑराचा पार्ट आहेत. हं. नाऊ व्हेन वी हील द ऑरा, आपल्याला असं बघायला मिळतं, की त्या व्यक्तीचे जे थॉट्स, इमोशन्स आहेत, ते ग्रॅज्युअली चेंज होत आहेत बिकॉज आपण एनर्जी चेंज केली. बरोबर. ह्याचा काउंटर पार्ट आपली बॉडी असते. हं, जसं एखाद्याला लेटेस्ट ॲसिडिटी झाली आहे, हं, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा लिव्हरचा आजार काही आहे किंवा इन दॅट मॅटर सिंपल आपण म्हणूयात की पोटात दुखतंय. तर ह्याचा काउंटर पार्ट आपला जो ऑरा आहे, तो जसा बरा होईल, लक्षात येतं की आपल्याला फिजिकल बॉडीमधले आजार सुद्धा बरे होताना दिसतात.